लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य। ग्राम विकास समिती भिवंडीतर्फे प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चात हजारो लोक सामील होते। टोरंट पॉवरच्या मनमानी कारभाराच्या विरोधात भिवंडीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मूक मोर्चाला पाठिंबा दिला। ग्रामीण जनता टोरंट पॉवरच्या मनमानी कारभाराविरोधात अत्यंत जास्त त्रस्त आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील जनता ही रस्त्यावर उतरली असून प्रांत अधिकारी यांना एक मूक मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले व त्यांच्या समस्यांशी अवगत करण्यात आले। तर चला पाहूया ग्राम विकास समिती भिवंडी यांच्या वतीने टोरंट पॉवरच्या मनमानी कारभाराविरोधात व विविध मागण्यांसाठी काढलेल्या मूक मोर्चाची काही क्षणचित्रे। लोकांना वीज दर हे कमी दरात करून मिळावे। सर 11 वर्षात टोरंटची मनमानी आपण सहन करत आलोय। आम्ही मूक मोर्चाचा उद्देश एकच आहे की ही टोरंट नावाची वीज कंपनी आपल्या भिवंडीत आहे। गेली 11 वर्ष आहे त्यांची आरेरावी चाललेली आहे, त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे। आज ते आपल्या या स्थानिकांना खूपच त्रास देतात, हरासमेंट करतायत, अगदी खोट्या केसेस त्यांच्यावर लावतात, कधी पण अवेळी येतात, फोटो काढतात रीडिंगचे, मग चोरीचे गुन्हे ठेवतात। म्हणजे स्थानिक लोक आम्ही चोर झाले का? तुम्ही बाहेरून आलेत, दिल्लीतून आलेत का आग्र्यातून आलेत मला माहीत नाही। तुम्ही तुमचा इथे उद्योग करायला आलात ना, मग तुमचा उद्योग तुम्ही करा, तुम्ही प्रॉफिटचा विचार करा। परंतु आमच्यासारख्या सामान्य लोकांना तुम्ही पोलीस केस करून या केसेसमध्ये गुंतवू नका। आमच्यासारखा सामान्य लोक काय करणार बिचारा? नोकरी करणारा। आज जर नोकरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही टायमाला एका महिन्यात 22,000 बिल आला असेल आणि तो बिचारा 8-9 हजार गोडाऊनला जाऊन कमावतो, तर मग ते 22,000 महिन्याचे कुठून भरणार तो? की विजेशिवाय आता कोणी राहू शकत नाही, बरोबर? आपण गेली पाहिजे हे आमचा दुसरा पर्याय आहे। पहिला असा आहे की त्यांनी व्यवस्थित त्यांचा जे सुसज्ज असा व्यवसाय करावा, उद्योग करावा। कारण आमच्या गावात अशी बरीच लोक आहेत अजून सुद्धा बिचारी 20 दिवस झाले अंधारात आहेत। त्यांनी पावत्या पण फाडलेल्या आहेत, परंतु मीटरचा अजून पत्ता नाही। माझं म्हणणं जर मीटर तुम्हाला द्यायचे नाही तर तुम्ही पावत्या कशाला फाडता? आणि सामान्य माणसाला 1.5 लाखाच्या वरती तुम्ही केस करता, त्याला एक गोड शब्द त्यांनी दिले की व्हिजिलन्स। हा गोड शब्द ऐकल्यावर असा टेन्शन येतो खूप। सामान्य माणूस सरळच आमच्या घरी येतो, कारण की आम्ही मी सरपंच ग्रामपंचायत कोपर, तर या सरपंचाच्या शब्दाला सुद्धा मान नाही टोरंट कंपनी। म्हणजे हे काय चालू आहे? मग ही स्वायत्त संस्था कशासाठी? मग सगळ्यांचे राजीनामे का आणि त्यांनीच त्याच्यावर राज्य करा गावावर। गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। टोरंट पॉवर कंपनी ह्या विरुद्ध मनमानी जो कारभार चालू आहे, या टोरंट पॉवर कंपनी विरोधात त्याच्यासोबत प्रशासनालाही जाग आणण्यासाठी आजच्या ह्या मूक मोर्चाचं आम्ही आयोजन केलं होतं। आणि प्रशासनाने सुद्धा काही गोष्टीचा आमच्याशी भेदभाव करत आहे। आम्ही खेडेगावात राहणारे आहोत, आम्ही ग्रामीण भागात राहणार आहोत, तरीसुद्धा आम्हाला शहरी भागात जे युनिट रेट आहेत तेच युनिट रेट आम्हाला इथं दिले जातात। आमची मुख्य मागणी तीच आहे की आम्हाला ग्रामीण भागातले आमचे रेट आम्हाला लावावे आणि त्यांचा जो स्लॅब आहे
1 ते 100 युनिट आणि 100 ते 200 युनिट तो न करता 1 ते 300 युनिट सरसकट करावा, जेणेकरून मध्यमवर्ग आणि खालचा मध्यमवर्ग यांना ते परवडण्यासारखं होईल. त्याला केस केली जाते, त्याला कुठल्याही प्रकारे नोटीस सर्व केली जात नाही. त्या ठिकाणी त्यानंतर पंचनामा करायला पाहिजे. ज्याच्या घराच्या वर चोरीचा गुन्हा दाखल करायचा आहे त्याचा पंचनामा करायला पाहिजे. असं कुठल्याही प्रकारचा पंचनामा न करता चोरीने त्याचे कुठले तरी फोटो काढतात. त्याच्या घराजवळून जी लाईट गेलेली आहे किंवा वायर गेलेली आहे त्या वायरचे फोटो काढतात आणि सांगतात की तुम्ही एवढे लाखाची चोरी केलेली आहे आणि त्याला ह्याबद्दल काही सूत्रामी त्याला कल्पना नसते. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की इव्हन आम्ही टोरेंट पॉवरला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची कोणी लोक असतील ते आम्ही सांगा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. परंतु टोरेंट पॉवर कंपनीला यामधून पैसे कमवायचे आहेत म्हणून ते ग्रामपंचायतचंही सहकार्य यामध्ये घेत नाही. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी फक्त टोरेंट पॉवरच का, टाटा का नाही, रिलायन्स का नाही, दुसऱ्या कंपनी का नाही, या MSCB का नाही, या कंपन्या आल्या तर एक प्रकारे प्रत्येकाकडे दरामध्ये तफावत येईल आणि योग्य तो दर आकारला जाईल. 18 गावातील हजारो संख्येने आज उपस्थित ग्रामस्थ होते. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला ग्रामविकास समितीला दिला. या सर्व जनतेचे ग्रामविकास समितीतर्फे हार्दिक हार्दिक आभार. जय हिंद. आपण मोर्चा घेऊन आले, निवेदन दिलं, तर प्रांत साहेबांचं काय म्हणणं होतं आपण जेव्हा चर्चा केली त्यांच्याशी? आज या ठिकाणी ग्रामविकास समिती भिवंडी याच्या माध्यमातून मूक मोर्चाचं आयोजन केलं गेलं आणि या मूक मोर्चाला जनतेने जो प्रतिसाद दिला आहे त्या सर्व जनतेचं मी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून अक्षरशः शतशः आभार मानतो. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर येत्या 2 तारखेला पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आपल्या मीडियामार्फत मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसामध्ये 18 गावचा मोर्चा नसून संपूर्ण 120 गावं या मोर्चामध्ये सहभागी होतील.